प्रिय बंधू भगिनींनो, आज देवाचा सेवक या नात्याने आपल्या समोर हे देवाचं वचन घेऊन येत असताना मला आनंद होतो. आज आपण ज्या शास्त्र भागावर मनन करणार आहोत तो शास्त्र भाग प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय 1 ते 28 ही वचने आहे. या वचनातून आपण अभ्यास करण्याच्या प्रथम आपण परमेश्वराला शरण जाऊया. आपलं मस्तक आपण नम्र करूया. प्रिय परमेश्वरा, तुझं वचन सांगण्यासाठी तुम्हाला शक्ती सामर्थ्य दे. प्रत्येक भक्तगणाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाबरोबर बोल, त्यांची आध्यात्मिक उन्नती कर, यासाठी की ते तुझे सच्चे सेवकरी बनतील. आम्हाला तू सहाय्य पुरव. तुझा वर्धस्त आमच्यावर कर, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. मित्र हो, जो शास्त्र भाग आहे प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि 13व्या वचनाकडे मी विशेष रीतीने आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. ह्या वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, पेत्रा, उठ मारून खा. हे जे विधान आहे, या विधानावर आज आपण मनन करणार आहोत. पेत्रा, उठ मारून खा, हे जे विधान करण्यात आलेलं आहे, हे विधान परमेश्वराने केलेलं आहे. पेत्र हा त्याचा सेवक जो होता, शिष्य जो होता, त्याला ही परमेश्वरापासून प्राप्त झालेली आज्ञा आहे. पेत्रा, उठ आणि उठ मारून खा. पेत्राला उठण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि मारून खाण्यासाठी सांगण्यात आलं. कोणत्या परिस्थितीमध्ये हे विधान परमेश्वराने केलं याची पार्श्वभूमी पाहणं हे अत्यावश्यक आहे. कैसरिया येथे कर्णेन नावाचा कोणी एक व्यक्ती होता आणि ती व्यक्ती शताब्दीपती होता. म्हणजे 100 शिपाई त्याच्या हाताखाली काम करणारा ही अधिकारी व्यक्ती होती. त्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. दुसऱ्या वचनामध्ये त्याच्या संदर्भामध्ये अतिशय चांगले उद्गार लेखकाने लिहिलेले आहे. तो सांगतो, तो नीतिमान, हा जो कर्णेय होता हा नीतिमान होता. दुसरी बाब तो विदित करतो, आपल्या घरातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा होता. तिसरी बाब तो लिखाण करतो, लोकांना फार दान धर्म करणारा होता. चौथी बाब देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. ह्या करण्याबद्दल किती चांगली साक्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्र.
खरोखरी साक्ष ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला अत्यानंद होतो आणि आम्हाला पण असं वाटू लागते की या कर्नेल्यासारखं आम्ही सुद्धा नीतिमान असावं, देवाचे भय बाळगणारा आम्ही असावे, लोकांना फार दान धर्म करणारा आम्ही असावे आणि देवाची नित्य प्रार्थना करणारे आम्ही असावे. इच्छा होणं ही चांगली बाब आहे, पण त्या इच्छेला कृतीची जोड देणं हे अत्यावश्यक असते. जर आम्ही कृतीची त्याला जोड देत नाही तर आमच्या इच्छेला काहीच महत्व राहत नाही. हा जो कर्नेल होता त्याने आपल्या इच्छेला कृतीची जोड दिली, त्याप्रमाणे तो वागला आणि त्यामुळे त्याचा आदराने पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तिसऱ्या वचनात सांगण्यात आलेला आहे, त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांत असे स्पष्ट पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेलला अशी आपणास हाक मारत आहे. त्याला दृष्टांत झाला आणि दृष्टांतामध्ये त्याला परमेश्वराचा जो दूत होता त्याने त्याचं वैयक्तिक नाव घेऊन त्याला हाक मारलेली आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणात आलेले आहे. प्रत्यक्ष देवदूताने त्याच्या संदर्भामध्ये अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहे. देवाचा दूत त्याला म्हणतो की तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवाच्या समोर स्मरणात आलेले आहे. देवाने त्याचं स्मरण केलेलं आहे, देवाने त्याची आठवण केलेली आहे. आम्ही ज्या प्रार्थना करतो, प्रार्थनेला नेहमी दान धर्माची जोड असावी. आणि ही जी व्यक्ती होती ती परमेश्वराची फक्त प्रार्थनाच करणारी नव्हती, तर दान धर्म सुद्धा करणारी होती. या जगामध्ये असे अनेक लोक आहेत की प्रार्थना ही सुंदर करतात, परंतु दान धर्माची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपला हात आखडून घेतात. ही बाब उचित नाही, परंतु वस्तुस्थिती अनेक परिवारामध्ये ती आहे. आमचा जो पैसा आहे तो पैसा आमच्यासाठी हवा आहे, आमच्या परिवारासाठी हवा आहे. देवासाठी आमच्या मुठी आम्ही बंद केलेले आहे. या महामारीच्या दिवसामध्ये आम्ही आहोत. परमेश्वर आमचं संरक्षण करत आहे, परमेश्वर आमची काळजी घेत आहे. त्याबद्दल आम्ही कधी उपकार स्तुती त्याची करतो? उपकार स्तुतीचं दान आम्ही परमेश्वराला समर्पित कधी या काही महिन्याच्या कालखंडामध्ये केलेलं आहे का? जितक्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वराची उपकार स्तुती करतो, तितक्या वेळेस परमेश्वराला दान समर्पित करणं हे आमचं आद्य कर्तव्य असते. परंतु आम्ही तसं करत नाही आणि त्यामुळे आमच्या प्रार्थना आणि आमचे दान धर्म हे परमेश्वरासमोर
हे येत नाही. त्याला काहीच महत्व असं राहत नाही. मित्र, त्या कर्णेल्याला सांगण्यात देवदूत त्याला हे सांगतो की देवदूत त्याला सांगतो की आपल्या चाकराला तू शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण, त्याला पेत्र हे म्हणतात. 5व्या वचनात ही बाब विदित केलेली आहे. यापोस येथे माणसं पाठव आणि त्या ठिकाणी शिमोन नावाचा मनुष्य आहे, त्याला पेत्रही म्हणतात, त्याला बोलावून घेऊन ये. देवदूताने सांगितलेल्या आज्ञेचं त्यांनी पालन केलेलं आहे आणि त्याने 2 माणसं निवडले आणि एक भक्तिमान शिपायाला सुद्धा निवडलं. म्हणजे 3 व्यक्ती त्याने निवडले आणि त्याला सांगितलं की जा, प्रभूने सांगितलेलं आहे पेत्राला बोलावून आण, त्याला सन्मानाने त्याला घेऊन या. हे लोक वाटक्रमण करत आहे. यापोस या ठिकाणी ते जाण्यासाठी निघालेले आहे आणि इकडे एक वेगळा दृष्टांत पेत्राला परमेश्वराने दिलेला आहे. पेत्र हा प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला होता. पेत्र हा प्रार्थनामय जीवन जगणारा व्यक्ती होते. देवाच्या समागमामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये राहणारी ही व्यक्ती होती आणि एकांतामध्ये जाऊन तो प्रार्थना करू इच्छित होता. यासाठी परमेश्वराबरोबर समरस होण्याची त्याची इच्छा होती. कोणी त्या ठिकाणी त्याला डिस्टर्ब करू नये ही त्याची इच्छा होती आणि त्यामुळे तो त्या घराच्या धाब्यावर गेला आणि त्या ठिकाणी तो प्रार्थना करू लागला. आणि अशामुळे त्याला अचानक भूक लागली आणि काहीतरी खावंसं असं त्याला इच्छा उत्पन्न झाली आणि त्याच वेळेस त्याचं देहभान तो विसरतो आणि परमेश्वराचा दृष्टांत त्याला झालं त्या ठिकाणी होतो. 11 वचनात सांगण्यात आलेलं आहे, तेव्हा आकाश उघडले. आकाश उघडण्यात आले आणि काय झालं, एक पात्र आकाशातून खाली आलं, म्हणजेच पृथ्वीवर आलं. त्या पात्राला 4 कोपरे होते आणि ते 4 कोपरे धरून एक पात्र पृथ्वीवर उतरण्यात आलेले आहे. या प्रकारचा दृष्टांत त्याला झाला आणि त्या पात्रामध्ये विशेष रीतीने त्याला एक बाब आढळून आली, ती ही की जे सरपटणारे जीव, आकाशातील पाखरे व सर्व चतुर प्राणी हे त्यामध्ये त्याला आढळून आले. ह्या पात्रामध्ये सर्व पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जीव, पाखरं आणि प्राणी त्याला दिसून आले. त्याने आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं. परमेश्वराने त्याला दिसेल अशा रीतीने ते पात्र त्याच्या समोर हे सादर केलं आणि मग आकाशातून अशी वाणी त्याला ऐकू आली, पेत्रा उठ, मारून खा. पेत्रा उठ. पेत्र हा प्रार्थनेसाठी त्याने गुडघे टेकले असेल आणि त्यामुळे
परमेश्वर त्याला उठण्यासाठी सांगत आहे. पेत्रा उठ. त्याला भूक लागली होती. परमेश्वराला ही बाब माहित होती आणि त्याला दुसरी आज्ञा करण्यात आली, मारून खा. उठ ही पहिली आज्ञा आणि मारून खा ही दुसरी आज्ञा ही त्याला देण्यात आली. त्यावेळेस तो विचार करू लागला की परमेश्वराने असं का केलं. परमेश्वराला माहिती नाही का हे मी खात नाही म्हणून. आणि तो धैर्य करून परमेश्वराला सांगतो. 14व्या वचनामध्ये पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध व अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही. पेत्र हा नियमशास्त्राचं काटेकोर रीतीने पालन करणारा व्यक्ती होता. नियमशास्त्रामध्ये जे खाण्याच्या संदर्भामध्ये जे नियम सांगण्यात आले होते त्याचं त्याने पालन केलं होतं. कारण ते नियम परमेश्वरापासून देण्यात आले होते आणि त्यामुळे तो त्याचं पालन करतो आणि परमेश्वराला सांगतो की मी निषिद्ध व अशुद्ध असे काही खाल्ले नाही, कधीही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतल्या गेले. प्रभूने जी आज्ञा त्याला केली होती त्या आज्ञेचं त्यांनी पालन या ठिकाणी केलेलं नाही. कोणी पण बायबल वाचल्यानंतर असंच म्हणणार की परमेश्वराच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं. नाही मित्र, परमेश्वराला काही आगळं वेगळं काहीतरी त्याला दाखवायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं. जे पात्र आकाशातून म्हणजे परमेश्वरापासून पृथ्वीवर आलं होतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, जीवजंतू, सरपटणारे जीवजंतू, आकाशातील पाखरे हे होते. हे कशाचं दर्शक आहे त्याकडे पाहणं प्रथम गरजेचं आहे, म्हणजेच ही वचनं आम्हाला योग्य त्या रीतीने समजू शकेल. पहिली बाब, जे पात्र जे आकाशातून पृथ्वीवर आलं त्याला 4 कोपरे होते. ते म्हणजे ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो, आम्ही श्वास घेतो, देवाच्या समागमामध्ये आम्ही राहतो. आकाशातून ते पात्र आलं होतं. त्याला 4 कोपरे होते. त्याच्यामध्ये सरपटणारे जीव होते, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते आणि ते त्याला खाण्यासाठी सांगण्यात आलं. ते पात्र म्हणजे पृथ्वी, हे ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो ती पृथ्वी आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, सरपटणारे जीव, आकाशातील पाखरे म्हणजे वेगवेगळ्या
रंग रूपाचे, वेगवेगळ्या देशामध्ये राहणारे परमेश्वराचे मुलं आणि मुली होय. हे विश्व हे परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे. मानवाची उत्पत्ती ही परमेश्वराने केलेली आहे. आदाम हवा या दोन व्यक्तीपासून हे पृथ्वीवरील सर्व मानव जात हे उत्पन्न झाले. काही लोक इंडियात आहे, काही युरोपमध्ये आहे, काही आफ्रिकेमध्ये आहे. वेगवेगळ्या खंडात वेगवेगळ्या देशामध्ये ते विखुरलेले आहे. पण ते देवाची निर्मिती आहे. त्यांना परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहे. त्यामधील काही जे मानव आहे ते त्याची भक्ती करतात, नीतीच्या धार्मिकतेच्या मार्गाने चालतात. त्यांच्या पापाची क्षमा करण्यात आली कारण त्यांनी आपल्या पापाची क्षमा मागितलेली आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना सील करण्यात आलेलं आहे. ती देवाची मुलं आणि मुली हा वेगळा गट आहे या भूतलावर. दुसरा गट हा आहे जे परमेश्वराची अवज्ञा करतात, नीतीच्या धार्मिकतेच्या मार्गाने जात नाही, आपल्या जीवनामध्ये पदोपदी पाप करतात, दुष्कृत्य करतात. सैतान जो त्यांचा बाप आहे त्या सैतानाप्रमाणे ते वागतात. सैतानाचे सर्व अघोरी गोष्टी ते करतात. ते देवाची मुलं ठरत नाही. निर्मिती निश्चित ही परमेश्वराने त्यांची केलेली आहे. निर्मितीनंतर त्यांनी परमेश्वराला सोडून दिलं. एक गट परमेश्वराचे भजन करतात, त्यांच्या भजनी परमेश्वराच्या भजनी ते लागलेले आहे. दुसरा गट सैतानाच्या मागे हे गेलेले आहे आणि त्याच्या भजनी लागलेले आहे. मग मनुष्याने या भूतलावर वर्णभेद हा आणलेला आहे. परमेश्वराने वर्णभेद नाही आणला. तो मानवाने आणला. मानवाने वर्णभेद आणून अयोग्य बाबी केल्या. जे वरच्या लेवलचे होते गटामधील लोक ते खालच्या गटातील लोकांवर अन्याय करत होते, अत्याचार करत होते. परमेश्वराच्या दृष्टीने ती बाब अयोग्य आहे. आम्ही सर्व परमेश्वराचे निर्माण केलेले निर्मिती आहोत. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, परंतु आम्ही सर्व परमेश्वराची निर्मिती आहोत. त्या काळामध्ये अनेकांचा हा ग्रह झालेला होता की प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त यहुदी लोकांसाठीच आला, इतरांसाठी तो आला नाही. पेत्राला सुद्धा तेच वाटत होतं. पेत्र सुद्धा त्याच विचारसरणीचा होता आणि त्यामुळे त्याची विचारसरणी
बदलण्यासाठी हा दृष्टांत परमेश्वराने हा त्याला दिलेला आहे. येशू ख्रिस्त हा सर्व मानव जातीसाठी या भूतलावर आलेला आहे. परमेश्वराला ही बाब प्रगट करायची होती पेत्राला मुख्य रीतीने. त्या पात्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते, सरपटणारे जीव होते, आकाशातील जे पाखर, हे कशाचं दर्शक आहे? वेगवेगळ्या रंग रूपाचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, भौगोलिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहणारे हे मानव जातीचे एक दर्शक आहे. परमेश्वर त्याला सांगत नाही की या पात्रामध्ये जे प्राणी आलेले आहे, दाखवण्यात आलेले आहे, हे तू खा. हा त्याचा अर्थ नाही मित्र हो. अनेक जण चुकीचा अर्थ हे आपल्या हृदयामध्ये बिंबवतात. कारण त्या देवाकडून असं सांगण्यात आलेलं आहे, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषुद्ध मानू नको. देवाची वाणी काय झाली? देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. ही जी बाब आहे हे त्या सरपटणारे जीव, प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पाखरे यांच्या संदर्भामध्ये नाही, तर ही बाब मनुष्याच्या संदर्भामध्ये ही दाखवण्यात आलेली आहे. परमेश्वराने, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. देवाने त्यांना शुद्ध केलेलं आहे. कारण येशू ख्रिस्ताला या भूतलावर त्यांच्यासाठी सुद्धा देवाने पाठवलं. त्याने जे बलिदान केलेलं आहे ते फक्त यहुदी व्यक्तीसाठी बलिदान केलेलं नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी त्याने आपलं बलिदान दिलेलं आहे. हे परमेश्वराला त्याला दाखवायचं होतं. कारण जे अयहुदी लोक होते त्यांच्याकडे यहुदी लोक जाणं येणं करत नव्हते. त्यांना ते तुच्छ लेखत होते. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही मानवाला कमी लेखण्यात येऊ नये, कारण ती देवाची निर्मिती आहे. आणि देवाने जी निर्मिती केलेली आहे ती चांगली केलेली आहे. फक्त एवढंच आहे की त्यांनी त्यांचा मार्ग बदललेला आहे. काही लोक सैतानाच्या मार्गाने जात आहे, काही लोक देवाच्या मार्गाने जात आहे. जे सैतानाच्या मार्गाने जात आहे त्यांना देवाकडे घेऊन येण्याची नैतिक जबाबदारी ही तुझी आहे. आणि म्हणून परमेश्वर त्याला सांगतो, तू त्यांना मारून खा. म्हणजे काय? म्हणजे मनुष्य हत्या करणं काय? नाही मित्र हो, तो अर्थ या ठिकाणी यूज करण्यात आलेला नाही. तो अर्थ या ठिकाणी निघत नाही. सर्व मानव ही जर परमेश्वराची निर्मिती आहे तर त्यांना आपल्या हृदयामध्ये समाविष्ट कर. त्यांना आपल्या हृदयामध्ये समाविष्ट कर. त्यांना खा, म्हणजे त्यांना आपल्या हृदयामध्ये समाविष्ट कर. कारण ते देवाची निर्मिती आहे. त्यांच्यावर प्रेम कर. त्यांना प्रेमाचा संदेश दे. त्यांना सुवार्ता विदित कर. त्यांच्या सुखात दुःखात धावून जा. हे
परमेश्वराला या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. परंतु अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढतात, चुकीचे अर्थ बायबलचे काढतात. आपण बऱ्याच वेगवेगळ्या मॅगझिन मध्ये, न्यूजपेपर मध्ये, टीव्हीवर वगैरे ऐकतो. चीनमध्ये बोट वाघूळ खातात, साप खातात, वेगवेगळ्या प्रकार बहुतेक सर्व पाखरे, सरपटणारे जीवजंतू, प्राणी ते खातात. काही गोष्टी खाण्यासाठी आम्हाला बंधन आहे, परंतु त्यांना असं वाटते की आम्हाला बंधन नाही आहे, आम्हाला परमेश्वराने मुक्त केलेलं आहे. आणि त्यांनी पेत्राला सांगितलं, उठ पेत्रा उठ आणि मारून खा. आम्ही जर मारून खातो तर आम्ही काय अयोग्य करत आहोत का? आणि त्यामुळे परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध मानव गेलेला आहे. वटवाघूळ आणि साप हे खाऊ लागले आणि त्यामुळे चीनमध्ये आणि त्यामुळे करोना हा विषाणू हा त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला, असं काही लोकांचा दावा आहे. तो सत्य आहे. परमेश्वराच्या विरुद्ध ज्यावेळेस आम्ही जातो, अयोग्य गोष्टीचं सेवन करतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध पाप करतो. ज्या गोष्टी खाण्याची आम्हाला परवानगी आहे त्याच गोष्टी आम्ही खाव्या, ज्या गोष्टी निषिद्ध आहे त्या गोष्टी आम्ही खाऊ नये. ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराच्या विरुद्ध जातो, परमेश्वराच्या विरुद्ध बंड करतो, त्यावेळेस आपत्ती येते, महामारी येते. ही जी महामारी आलेली आहे हे कोणामुळे आलेली आहे? ही आमच्याच मुळे ही महामारी आलेली आहे. त्याला कारणीभूत मानव हा आहे. परमेश्वराने दिलेल्या नियमाचं त्याने पालन केलेलं नाहीये. स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे आहे. चुकीचे अर्थ काढतात. सर्वसामान्य लोक तरी हा चुकीचा अर्थ काढतात. पण ज्या थिओलॉजी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं त्या ठिकाणी सुद्धा हेच प्रकार हा करण्यात आला. आमच्या कॉलेजमध्ये मुली सुद्धा होत्या शिकण्यासाठी आणि किचन मध्ये ते स्वयंपाक करत होते आणि काही मुलींनी बोलार रुमाल केला, तो याच्यावर चिमणीवर फेकला. त्या रुमालाच्या वजनाने चिमणी खाली आली, रुमालाच्या आतमध्ये आली आणि त्यांनी पकडलं, पंख काढले आणि चुलीवर ते भाजलं. पोटामधलं काय गोष्टी होत्या त्या काढून फेकल्या आणि त्यांनी खाल्लं. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये मुलींनी जाहीर केलं मुलांना की आज आम्ही चिमणी खाल्ली. मग मुलं काय मागे राहणार का? कधीच मुलं मागे नाही राहू शकत. 1-2 दिवसामध्ये एक मोठा नाग निघाला आणि काही मुलांनी तो मारला. आतमध्ये एक लाल नलिका त्यांना दिसली, एक ब्ल्यू नलिका दिसली. दोन्ही पण नलिका त्यांनी सांभाळून काढून फेकून दिल्या. चांगलं तो नागाचं जे काही वरचं कातळ होतं ते काढलं, त्याचे छोटे छोटे पीसेस केले, चांगलं धुतलं आणि काही मुलांकडे स्टोव होता आणि त्याच्या स्टोववर त्यांनी बॉईल केलं, तेल तिखट त्याच्यामध्ये टाकलं आणि खाल्लं. खाल्ल्यानंतर काय परिस्थिती झाली?
त्यांना झोप येऊ लागले. ते झोपले. झोपल्यानंतर प्रिन्सिपॉल त्यावेळेस रेव्हरंड वायटी अगमकर हे होते. त्यांनी क्लासच्या अवतीभोवती त्यांनी चक्कर मारले. क्लासमध्ये मुलं कमी त्यांना दिसले आणि ते मुलांच्या हॉलमध्ये गेले, ज्या ठिकाणी मुलं झोपतात. पाहतात तर त्या ठिकाणी बरेच मुलं झोपलेले होते. त्यांचा जो कुत्रा होता, त्या कुत्र्याने त्यांच्या अंगावरचं जे चादर होती ती त्यांनी खेचल्या आणि प्रिन्सिपॉलने साहेबांनी त्यांना उठवलं आणि ते फ्रेश झाले, क्लासमध्ये गेले, पण त्यांना झोप येत होती. आणि मग मुलांनी जाहीर केलं की आज आम्ही नाग मारून खाल्ला. कोणाला सांगितलं? क्लास मधल्या मुलींना, की आम्ही पण काही मागे नाही आहे, कारण देवाचं वचन आहे. काय? देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. देवाचंच वचन आहे. देवाने सर्व गोष्टीची आम्हाला परवानगी दिलेली आहे. ही बाब रेव्हरंड वायटी अगमकर जे प्रिन्सिपॉल होते महाराष्ट्र बायबल कॉलेज मधले, त्यांच्या कानावर गेले आणि मला आज सुद्धा आठवते त्यांनी याच चॅप्टरवर त्यांनी सुंदरसा संदेश दिला आणि फोड करून सांगितलं की पेत्रा उठ, मारून खा. म्हणजे त्याचा हा अर्थ नाही आहे की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे जीव, प्राणी, पाखर यांना खाण्यासाठी परमेश्वर सांगत आहे असं नाही. तर मनुष्य प्राण्यांना, सर्व जगामधील माणसांना आपल्या हृदयामध्ये जागा द्या, त्यांच्यावर प्रेम करा. हा संदेश त्यांनी चॅपलमध्ये त्यांनी दिला आणि त्यावेळेस सर्व विद्यार्थी गणाला तो चांगल्या रीतीने समजला. देवाचं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, जसं देण्यात आलेलं असते तसं नसते. त्याचे अर्थ हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यासाठी मनन करावं लागते मित्र, विचार करावं लागतंय, देवाच्या सानिध्यात, देवाच्या समागमामध्ये राहावं लागतंय. आणि हीच बाब पेत्राला समजली. परमेश्वराने त्याला जे सांगितलं ते त्यांनी स्वीकारलं. त्याच्याकडे कर्नेलाने जे माणसं पाठवले, दृष्टांत संपल्यानंतर या दृष्टांताच्या संदर्भात तो विचार करत असताना कर्नेलाकडून आलेली माणसं त्याला भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे जे कर्नेल आहे यांनी आपल्या घरी हे बोलवलेलं आहे प्रभूची सेवा करण्यासाठी, परमेश्वराचा संदेश हा विदित करण्यासाठी. आणि पेत्र हा त्यांच्या बरोबर गेला. हा कर्नेल हा यहुदी गृहस्थ नव्हता, परंतु हा दृष्टांत त्याला झाल्यानंतर त्याला आपली चूक ही कळाली आणि अयहुदी व्यक्तीच्या घरी तो देवाचं वचन गाजवण्यासाठी गेला. आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर त्याला काय दिसून आले? 27वं वचन. मग तो त्यांच्या बरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. लोक त्याचा संदेश ऐकण्यासाठी बसले होते, त्याची वाट पाहून बसले होते. आणि त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे की यहुदी माणसाने अन्य जातीच्या माणसाबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्या बरोबर जाणे येणे ठेवणे हे त्यांच्या रीती रिवाजा विरुद्ध आहे. तथापि कोणाही माणसाला निषिद्ध किंवा अशुद्ध
म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. किती स्पष्ट रीतीने त्यांनी ही बाब जे अयहुदी लोक होते त्यांना ही बाब विदित केली. पूर्वी मी या विचारसरणीचा होतो की येशू ख्रिस्त हा यहुदी लोकांसाठीच फक्त आलेला आहे आणि इतर व्यक्तींना मी तुच्छ असा समजत होतो. आणि म्हणून तो म्हणतो, कोणाही माणसाला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले. मित्रो, या जगामध्ये कोणी शूद्र नाही, कोणी मोठा नाही आहे. परमेश्वराने जी निर्मिती केली सर्व समान केलेली आहे. त्यांनी वर्णभेद हा आणलेला नाही. मानवाने हा वर्णभेद आणलेला आहे आणि त्यामुळे आज सुद्धा आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये या गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. अनेक लोक, नगरचे जे लोक आहे ते जालन्याच्या लोकांबरोबर लग्न करत नाही, जालन्याचे लोक नगरच्या लोकांबरोबर लग्न करत नाही असं मी ऐकून आहे. माझ्या समोर हा प्रश्न उत्पन्न होतो, असं का? असं का? आम्ही ख्रिस्ती आहोत, आमच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या जाती नाही आहे, फक्त आम्ही ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ताला धारण केलेले त्याचे मुलं आणि मुली आहोत. परंतु आज सुद्धा आम्ही अयोग्य गोष्टी हे करत आहोत. आम्हाला काही चालीरीती ह्या योग्य वाटत नाही, परंतु आम्ही ते करतो. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय हा अतिशय चांगला अध्याय आहे. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय, हा अध्याय कृपा करून आपल्या घरी आपण वाचा. परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगते ते त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. परमेश्वर म्हणतो या इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 16व्या वचनात, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. सध्याचे जे दिवस आहे त्या वेळेचा आम्ही चांगला सदुपयोग करावा कारण दिवस वाईट आहे. 17व्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. देवाची इच्छा आमच्याबद्दल, आमच्या मुलाबाळाबद्दल, आमच्या परिवाराबद्दल काय आहे हे आम्ही समजून घ्यावे. 18 वचनात सांगितलं, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. 19व्या वचनात सांगण्यात आलेलं आहे, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करत जा. देवाचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन असा. या गोष्टी, या अतिशय उपयुक्त गोष्टी या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला सांगत आहे. आमच्यामध्ये सुधारणा व्हावी, आम्ही आमच्या वेळेचा सदुपयोग करावा. देवाची इच्छा काय आम्ही समजून घ्यावी आणि देवाच्या मार्गाने जावं. काय आपण देवाच्या मार्गाने जात आहात का? का सैतानाने दाखवलेल्या मार्गाने आपण जात आहे का? परमेश्वर काही मानवावर आरोप करत आहे, सर्व मानवावर नाही मित्रो. इफिस 5वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये, हे निर्दिष्टा जागा वो मेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. हे निर्दिष्टा म्हणजे कोण? या जगामध्ये बरेच लोक
या कठीण परिस्थितीमध्ये, या महामारीच्या परिस्थितीमध्ये झोपलेली आहे. परमेश्वर त्यांना उठवत आहे. तुम्ही जागे व्हा, मेलेल्यातून उठा. ही जी निद्रा आहे, एक प्रकारचं तुम्ही मेल्यासारखं पडलेले आहात. कोणत्याही गोष्टीचं काही वाटत नाही अनेकांना की महामारी ही आलेली आहे, लाखो लोक मरत आहे. जीवन हे बुडबुडा आहे, कधी समाप्त होईल काही सांगता येत नाही. जर आम्ही झोपेतून उठणार नाही आणि जागृत जर आम्ही होणार नाही, तर ख्रिस्ताचा प्रकाश हा आमच्यावर पडणार नाही. परंतु आम्ही झोपेतून उठतो, जागे होतो, तर ख्रिस्ताचा प्रकाश, ख्रिस्ताचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. परमेश्वराचं संरक्षणाचं कवच हे तुमच्या अवतीभोवती लपेटलेलं असेल. कोरोना हे तुमचं अहित करू शकणार नाही, कारण परमेश्वराने आपलं कवच तुमच्या भोवती लपेटलेलं आहे मित्र. कारण तुम्ही देवाचे मुलं आणि मुली आहात. आणि ही बाब इतरांना सुद्धा सांगा, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही, आपल्या पापाचे बद्दल पश्चाताप केलेला नाही, ज्यांना नवीन जन्म झालेला नाही, जे देवाचे मुलं नाही, शैतानाचे मुलं आहेत, त्यांना या गोष्टी विदित करा. ही काळाची गरज आहे. चांगल्या गोष्टी करा. देवासाठी आपल्या मुठी या ओपन करा. प्रार्थनेसाठी गुडघे टेका, म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर येईल. परमेश्वर करो आपल्याला या सर्व गोष्टी समजण्यासाठी परमेश्वर शक्ती सामर्थ्य देव, ही परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करू. हे प्रिय परमेश्वरा, तुझ्या उत्तम अशा वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस मनुष्य हा चालत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे वागतो, त्यावेळेस त्याचे दुर्गामी परिणाम हे मानवाला भोगावे लागते. चीनमध्ये वटवाघूळ, साप ह्या अनेकांनी खाल्ले आणि त्यामुळे प्रिय परमेश्वरा ही महामारी आली. कारण कोरोना हा विषाणू या जगामध्ये आलेला आहे. तुझ्या विरुद्ध आम्ही कधीच बंड करू नये. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, वागावं, प्रार्थनाशील आम्ही जीवन जगावं, दान धर्म करणारे आम्ही व्हावे, तुझे भय बाळगणारे असे आम्ही बनावे. आमच्याबद्दल अनेकांनी चांगले उद्गार काढावे, आम्हाला शाबासकी द्यावी, आमच्यातून ख्रिस्त हा प्रगट व्हावा. म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्हाला त्यासाठी शक्ती सामर्थ्य दे. आमची प्रार्थना ही तुझ्या समोर धूपासारखी येत आहे. आमच्या प्रार्थनेचा तू स्वीकार कर, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. यावेळेस आपण दानार्पण घेऊया. आणि दानार्पण च्या वेळेस मिस्टर अँड मिसेस केदारी, जे होम मेमोरियल कॉंग्रिगेशनचे सभासद आहे, आणि मिसेस केदारी या चर्च जॉईंट सेक्रेटरी आहे, त्या यावेळेस दानार्पणाच्या वेळेस आपल्या परिवाराच्या तर्फे एक गीत हे सादर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गीत हे सादर करावं आणि त्यावेळेस आपण संतोषाने परमेश्वराला दान हे समर्पित करूया. प्रेज द लॉर्ड. सर्वप्रथम परमेश्वराचे मी आभार मानते
आमच्या केदारी कुटुंबियांना ही संधी त्याने दिली. यावेळेस पाळक साहेबांना आणि चर्चच्या सर्व सभासदांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कुटुंबियांतर्फे मी देत आहे. यावेळेस आपण दानार्पण घेणार आहोत आणि दानार्पणासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक 508 आपण गाणार आहोत. यातील पहिलं, दुसरं आणि शेवटचं कडवं आपण घेणार आहोत. त्याआधी आपण मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय यातील 10वं वचन आपल्यासाठी परमेश्वराचं काय सांगतं ते आपण वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. आमेन. यावेळेस आपण आपली दानं परमेश्वराला समर्पित करूया. गीत क्रमांक 508. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजुनी गमतो, निशिदिनी घटपट त्याची मी करीतो. संसार माझा समजुनी गमतो, निशिदिनी घटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. किस्सा दयेने दिनास पायी, अर्पितो प्रभूला बुद्धीची दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय पाटे. बुद्धीची दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय पाटे. शोकाने आता कंठ दाटे, शोकाने आता कंठ दाटे. प्रभू मी पापी किती तुझाई, अर्पितो प्रभूला तणुईची जरी तुझ्याची पायी, मने लावी तुझ्याची टाळी. तणुईची जरी तुझ्याची पायी, मने लावी तुझ्याची टाळी. मने घरची तुझ्याची कारी, गणाए घरची तुझ्याची कारी. सर्वस्व माझे तुलाच वाही, अर्पितो प्रभूला. आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागूया. प्रिय परमेश्वरा, तुझ्या मुलांनी आणि मुलींनी तुझ्या भांडारामध्ये संतोषाने जे दान तुला समर्पित केलेलं आहे त्या दानावर तू आशीर्वाद पाठव. प्रिय परमेश्वरा, अनेकांनी उपकार स्तुतीचे दान आज तुला सादर केलं असेल. डोनेशन या वेगवेगळ्या बाबतीमध्ये तुला सादर केलं असेल. आपली वर्गणी ही तुला सादर केली असेल.
जी चर्चची असते आणि तुला दान समर्पित केलं असेल, त्या सर्व दानावर तू आशीर्वाद पाठव. ज्यांनी तुला हे दान दिलेलं आहे त्यांच्यावर, त्यांच्या मुलाबाळांवर, त्यांच्या संसारावर तो आशीर्वाद पाठव. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देऊ नको आणि त्यांना प्रगट कर की मी तुमच्या बरोबर आहे, माझी समक्षता ही तुमच्या बरोबर आहे. हो प्रिय परमेश्वरा, या दानाचा सदुपयोग करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य हो, जे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आमच्या ऋणासून सोडतो तसे ऋणास आम्हास प्रवेशात आणू नको, तर वाईटावरून सोडू, कारण की राज्य सार्वजन करेल ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह यावेळेस आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या अंतःकरणी व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात प्रीती राखो. आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हास राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.